महायुतीमध्ये कोण लहान कोण मोठं ह्याला महत्व जितकं आहे तितकंच संख्याबळाला पण महत्व असतं. संख्याबळानुसार निश्चितच आम्ही लहान भाऊ आहोत, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण भाऊ मोठा लहान यामध्ये वैचारिक प्रगल्भता, विचारधारा ह्या गोष्टी पण महत्वाच्या असतात. मग ते जरी म्हणतील राष्ट्रवादी सर्वात लहान भाऊ आहे, तर लहान भावाला किंमत नसते का? मग लहान भाऊ सुद्धा घरामध्ये तितकाच महत्वाचा असतो जितका मोठा भाऊ महत्वाचा असतो. त्यामुळे अब्दुल सत्तार हे राज्याचे माजी मंत्री आहेत, पण पुत्रप्रेमापोटी ते ज्या पद्धतीनं अशा भाषा करतायत, ते मला असं वाटते महायुती धर्माला न पटणारे आहेत. आणि शिंदे साहेबांनी त्यांना त्यांच्या पद्धतीनं सांगून शांत केलंय. पण आता इतक्या दिवसानंतर ते चर्चेत आलेत, तर कोण लहान कोण मोठा, अजून 2029 घोडा मैदानाला 2-3 वर्ष वेळ आहे. त्यावेळेस आपण परत सिद्ध करू की आम्ही बरोबरीचे भाऊ होतो, की मोठे भाऊ ठरतो, की लहानच राहतो. तर त्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. अब्दुल सत्तार साहेब आता पुत्रप्रेमापोटी त्या अशा पद्धतीनं भाष्य करायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक जागा येणार होती, तर आज महायुतीमध्ये आम्ही 2 जागा लढवतोय, पुणे आणि रायगड भागात. त्याच्यामुळं नाराजी असण्याचं काही कारण नाही. पण नाराजी एका गोष्टीची मात्र वाटते, की अजितदादांच्या जाण्याला आज 5 महिने पूर्ण झाले. दादा त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री पण होते. सध्या सुनेत्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्री आहेत, पण अर्थ खात्याच्या संदर्भात अद्यापही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुठलाही निर्णय न घेणं, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या अर्थ खात्यावर अधिकार असताना अशा पद्धतीची वागणूक मिळणं, मला असं वाटतं हे थोडं वेदनादायी आहे. जी खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती त्यातलं अर्थ खातं हे अद्यापही भारतीय जनता पार्टी यांच्याकडे ठेवलेलं आहे. ते अर्थ खातं त्यांनी लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दिलं पाहिजे आणि दिलेला शब्द पाळला पाहिजे.